जय शिवराय. आज आपण आलेलो आहोत गंगाधाम चौक येथील श्री स्वामी समर्थ चौपाटी येथे. या ठिकाणी जर बघितलं तर दरवर्षी विविध सण जे आहेत, आपले वर्षातले जेवढे सण आहेत ते देखील साजरे केले जातात. त्याचप्रमाणे जर बघितलं तर शिवजयंती उत्सव अतिशय मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. कारण या ठिकाणी जर बघितलं निखिलदादा शेळमकर यांच्या वतीनं ही शिवजयंती साजरी करण्यात येते. निखिलदादा शेळमकर आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करतोय. एकदम सिंपल एक लॉजिक आहे माझं की ज्या व्यक्तीमुळं, ज्या महान व्यक्तीमुळं आपल्या देवळात देव आहे, ही माझी भावना आहे की ज्या व्यक्तिमत्वामुळं आपल्या देवळात देव आहे असे आपले महाराज, ज्यांच्यामुळे आपला धर्म टिकून आहे, आपण टिकून आहोत. जयंती ही इतर सणांप्रमाणे साजरी केली पाहिजे. आज माझा इथे गंगाधाम चौकात व्यवसाय आहे. आमच्या संपूर्ण टीमला एक मी कॉस्ट्युम यूज करायला सांगितला, जसं टोप्या घालून. आणि शिवाजी महाराज मी दर दर नेहमी आतमध्ये देवारा आहे, स्वामींच्या मूर्तीच्या पुढे ठेवून कायम पूजन करतो. पण या वेळेसपासून मला बऱ्याच जणांचं म्हणणं आलं, बऱ्याच कस्टमरचं म्हणणं आलं की तुम्ही शिवाजी महाराज आतमध्ये ठेवता, कळून येतं, तुम्ही बाहेर घ्या. म्हणून ही नवीन योजना, नवीन संकल्पना माझ्या मनात आली की चला, चांगली गोष्ट आहे. मार्केट शिवाजी महाराज पुतळा येथे दीपोत्सव करतो. सर्व माझा मित्र परिवार तिथे एका फोनवर किंवा एका मेसेजवर तिथं येतो. आणि देव रोज आपण जसे पुजतो ना, तसं शिवाजी महाराजांना सुद्धा पुजलं पाहिजे. लोक कसे सेलिब्रेट करतात शिवजयंती, त्यात आमचा दादा पण चांगला करतो, निखिल दादा. आणि अजून अशीच यंग जनरेशननी ही पिढी पुढे नेण्यासाठी हे सगळे सण केले पाहिजे. ज्या प्रकारे आता हे केले हे पण चांगलं आहे. आणि हे म्हणजे पुढे पण असंच दादा चालू ठेवले विश्वास. जे छत्रपती श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्यासारखं जे शौर्य बल जे होतं ते सगळ्यांनी करायला पाहिजे. त्याच्यानेच आपलं पिढी पुढे जाणार आहे. जय शिवराया, जय महाराष्ट्र. शिवजयंती ही 19 फेब्रुवारी रोजी महाराजांच्या कार्याची आठवण करून दिली जाते. त्यांच्या पराक्रम, न्यायनीती आणि सर्व समभावनेचा यातून संदेश समाजापर्यंत पोहोचवला जातो. ते विचार जे शिवरायांचे विचार आहेत ते नक्कीच पुढच्या पिढीने घेण्यासारखे. त्याविषयी काय सांगतो? लोकांनी म्हणजे आत्ताच्या काळात जे डीजे वगैरे जे लावतात हे लोक, ते न करता त्यांचे विचार घेऊन त्यांच्या मार्ग, म्हणजे त्यांनी जे विचार त्या काळात ठेवले होते ते जर समजा आता त्यांनी हे केले तर मग ही पिढी पुढे जाऊ शकते. निखिल शेळमकर इकडं एवढं व्यवस्थित नियोजन करतात. निखिल दादांनी सुंदर प्रकारे उत्कृष्ट पद्धतीने डेकोरेशन आणि महाराजांची प्रतिष्ठापना केलेली आहे. फार सुंदर वाटलं इथे येऊन.